तर त्या व्हॉइसिंगच्या अंडर 2 भाऊ आहेत. एक म्हणजे व्हॉइस ओव्हर आणि दुसरा म्हणजे डबिंग. तर ते एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत पण जुळे नाहीयेत. तर ती आयडेंटिटी जी त्या ब्रँडनी क्रिएट केली आहे स्वतःसाठी किंवा त्याचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ते सगळं तुमच्या आवाजातून त्या एका लाईन मधून व्यक्त करण्याचं काम हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. कुठे स्टोरी टेलिंग रिक्वायर्ड आहे, कुठे लोकांना चॅनल समोर बसायला भाग पाडणारा आवाज रिक्वायर्ड आहे, कुठे आवाज ऐकून भूक लागण्याचं स्किल रिक्वायर्ड आहे. ऍड्स साठी ना एक वेगळा स्किल सेट आहे. ऍड्स हे मी म्हणेन की व्हॉइस ओव्हर मधला फास्ट फूड आहे. परफेक्ट लाईफ पार्टनर हवाय मग अनुरूपला पर्याय नाही. बच्चों का बचपन बचपन ही रहने दे, दाग अच्छे हैं, कविता परतवू शकेल का सासूबाईंचा डाव, आज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. मायकल असा होता आणि मग पॅडिंग आउट मध्ये ना थोडासा असं केलं, त्याच्यात थोडासा नेझल ऍड केलं. सगळ्यात मोठं मिथ काय वाटतं तुला? एक असं आहे की तुमचा आवाज खूप चांगला पाहिजे तर तुम्ही चांगलं डबिंग आर्टिस्ट होता. हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ प्रेझेंट्स लेट्स टॉक व्हॉइस विथ प्रियदर्शिनी. सो पॉडकास्टच्या गर्दीमध्ये आणखीन एक पॉडकास्ट आलेला आहे, बट आम्ही खूप वेगळा विषय घेऊन आलोय आणि ज्या विषयाबद्दल खरं तर सगळ्यांना उत्सुकता असते पण फार बोललं जात नाही किंवा फार माहीत नसतं. सो आपण व्हॉइसवर बोलणार आहोत, आवाजावर बोलणार आहोत, डबिंग, व्हॉइस ओव्हर या सगळ्या क्षेत्रावर बोलणार आहोत. बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो पण माहीत नसतं कसं यायचं आहे, ह्यातनं पैसे वगैरे पण मिळणार आहेत का, फक्त हॉबी म्हणूनच करावं लागणार आहे, असे सगळे प्रश्न आहेत. सो आपण खूप वेगवेगळ्या एक्सपर्टीजशी गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकणार आहोत आणि काय म्हणणं आहे त्यांचं आवाजाबद्दल आणि या सगळ्या दुनियेबद्दल हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आज आपल्याकडे आलेली आहे अनुप्रिता पेटकर. हाय अनुप्रिता. हॅलो, वेलकम टू लेट्स टॉक व्हॉइस. थँक्यू. आणि कशी आहेस? मस्त. किती स्टुडिओज मधनं फिरून आली आहेस आता या क्षणी? आज याच स्टुडिओमध्ये तिथे छापखाना माझं कम्प्लीट करून आली. आजचा एकमेव स्टुडिओ आहे. सो लेट मी टेल यू, अनुप्रिता ही आय थिंक वन ऑफ द नाही एकुलती एक आर्टिस्ट असेल पुण्यातली जी जवळजवळ सगळ्या स्टुडिओजमध्ये कामं करते, सगळ्या सेक्टर्समध्ये कामं करते. म्हणजे व्हॉइस ओव्हर असेल, डबिंग असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, म्हणजे ॲड्सचे व्हॉइस ओव्हर्स असतील, आणखीन ई लर्निंग असेल, तर सगळीकडेच ती कामं करते. त्यामुळे तिला सगळंच नॉलेज आहे. तर आपण सुरुवात करूया इथूनच की आम्हाला आधी सांग की काय काय सेक्टर्स आहेत. म्हणजे डबिंग म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे की हिंदी टू मराठी किंवा इंग्लिश टू हिंदी एवढंच माहिती आहे, किंवा व्हॉइस ओव्हर म्हणजे नेमकं काय, किंवा अजून काही काही आहे का जे माहित नाही. सो काय काय प्रकार आहेत त्या आधी? सो बेसिकली या क्षेत्राला ना असं तू एक कम्प्लीट एक अशी अम्ब्रेला टर्म द्यायची झाली तर आपण त्याला व्हॉइसिंग म्हणतो, बरोबर. तर त्या व्हॉइसिंगच्या अंडर 2 भाऊ आहेत. एक म्हणजे व्हॉइस ओव्हर आणि दुसरा म्हणजे डबिंग. तर ते एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत पण जुळे नाहीयेत. तर त्यांच्यामध्ये सख्खी भावंड आहेत, त्याच्यामुळे काहीतरी जेनेटिक साम्य आहेच. पण अगेन सख्खी भावंड आहेत त्यामुळे खूप फरक पण आहे. तर आपण पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर बद्दल बोलूया, मग सगळ्यांना रिलेट होईल ना, खूप फरक असतो सख्ख्या भावंड. तर पहिल्यांदा आपण व्हॉइस ओव्हर बद्दल बोलूया. तर व्हॉइस ओव्हर म्हणजे नक्की काय, तर इन सिम्पल टर्म्स 2 शब्द आहेत, व्हॉइस आणि ओव्हर. तर कशाला तरी गिव्हिंग युअर व्हॉइस ओव्हर समथिंग, कशाला तरी आवाज द्यायचा. अगदी सोप्या शब्दात ती त्याची आपण काय म्हणतो व्याख्या करू शकतो. पण मग कशाला आवाज द्यायचा, तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात. पहिलं तू म्हणलीस तसं ऍडव्हर्टाइजमेंट. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हटलं की पहिल्यांदा त्याला एक खूप बल्कमध्ये काम कसलं मिळू शकतं, तर जाहिरातींचं. ओके. त्या जाहिराती सगळीकडे असू शकतात. रेडिओवरती जे आपण परफेक्ट लाईफ पार्टनर हवाय मग अनुरूपला पर्याय नाही. गेला वेळ हे जे इन्फॉर्मेशनचे ज्या गोळ्या सुटत असतात डिशक्याव ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मारत असतो. दुसरं म्हणजे टेलिव्हिजन ऍड्स आहेत. टेलिव्हिजन ऍड मध्ये ऍक्टर्स पण आहेत. ऍक्टर्स काही काही गोष्टी बोलतात आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टची जी माहिती आहे, मुख्य माहिती किंवा त्याची टॅगलाईन आहे, ती माहिती सगळी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, करेक्ट. किंवा मग बच्चों का बचपन बचपन ही रहने दे, दाग अच्छे हैं. तर हे दाग अच्छे एस्टॅब्लिश करायचं काम किंवा त्या ब्रँडची आयडेंटिटी क्रिएट करण्याचं काम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता टाईड असेल
तर ते कसं म्हणेल की टाईडची आयडेंटिटी वेगळी आहे. एक माणूस येतो आणि त्याच्यावर ढुश पांढरी पट्टी जाते आणि मग तो स्लो मोशन मध्ये पांढरे कपडे घालून जातो. तर Correct. त्याला एवढं सॉफ्ट डाग अच्छे नाही. त्याचं असं आहे की टाईड सफेदी, सफेदी की चमकार. तर ती आयडेंटिटी जी त्या ब्रँडनी क्रिएट केली आहे स्वतःसाठी किंवा त्याचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, ते सगळं तुमच्या आवाजातून त्या एका लाईन मधून व्यक्त करण्याचं काम हे व्हॉइस ओव्हर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे या अशा सगळ्या ओळी आपल्याला अजूनही लक्षात आहेत करेक्ट. आणि या कधीही आपल्याला पाठ झाल्या हे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे कार्टून बघताना मध्ये लागणाऱ्या ऍड्स किंवा सिनेमे बघताना मध्ये लागणाऱ्या ऍड्स ह्याच्यातनं त्या इतक्या रुटेड आहेत की डाग Exactly. अच्छे हे आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये पण येतं. हा, म्हणजे आपण त्याच्यावरती जोक मारतो. एक्झॅक्टली. सो हे सगळं व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचं काम आहे. हा. अजून कुठले कुठले सेक्टर्स आहेत? सो हे जाहिरातींमध्ये तर अजून रेडिओ झाला, टीव्ही झाला, डिजिटल ऍड्स आहेत. तोही ऍडव्हर्टाइजमेंटचाच एक प्रकार आहे. तिसरा म्हणजे आपण म्हणू शकतो चॅनल प्रोमोज. तर अगेन त्याच्यामध्ये पण तुम्हाला चॅनलची आयडेंटिटी क्रिएट Correct, करायची आहे. correct. म्हणजे एखाद्या मालिकेची जाहिरात आहे आणि ती तुम्हाला पोचवायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कविता परतवू शकेल का सासूबाईंचा डाव आज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. तर सगळी कामं सोडून 7:30ला बाई महा एपिसोड बघायला बसलीच पाहिजे. ही क्युरिओसिटी व्हॉइस आर्टिस्टच्या त्या एका लाईन मधून जनरेट करणं हे चॅनल TV, प्रोमोज. channel करेक्ट promos. करेक्ट. जसं आपण म्हणलो की लहानपणी आपल्याला त्या जाहिराती अजूनही लक्षात आहेत. तर एखाद्याचा आवाज ऐकला की आपल्याला तो चॅनल आहे हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. सो हा एक प्रकार झाला. दुसरा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला काम मिळतं ते म्हणजे ई लर्निंगचं. अनेक एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत. कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग होतं. तर ते त्या ट्रेनिंगला आवाज देणं म्हणजे कुठलीही कॉन्सेप्ट बेसिकली एक्सप्लेन करून सांगणं हे ई लर्निंगमध्ये येतं. मग ते अगदी अंडर प्रिव्हिलेज्ड खेड्यापाड्यातली मुलं असतील त्यांना तुम्हाला इंग्रजी भाषा शिकवायची आहे, हे सुद्धा ई लर्निंगमध्ये येतं. आणि एखाद्या बजाज फायनान्स मधल्या व्यक्तीला इंटरनल कॉर्पोरेट ट्रेनिंग द्यायचंय, हे सुद्धा ई लर्निंगमध्ये येतं. नाईस. सो ई लर्निंगचा एक टिपिकल टोन आहे असं नाही, पण हे सगळं ई लर्निंग मध्ये बेसिकली तुम्हाला काहीतरी कुठली तरी गोष्ट Explain, टीचिंग टीचिंग करायचं, एक्सप्लेन करायचं. बरोबर. फक्त ती तुम्ही कोणाला शिकवताय त्यानुसार तुमचा टोन बदलणार. व्हॉइस मॉड्युलेशन आणि टोन ते सगळं Correct, ठरतं. correct. वाव. तिसरं, सगळ्यांना माहिती आहे, आपण जसं लहानपणापासून ऍडव्हर्टाइजमेंट ऐकल्यात तशा डॉक्युमेंटरीज नॅट जिओच्या आहेत, TLCच्या आहेत, हिस्ट्रीच्या मादा आहेत. ऑर्नर. एक्झॅक्टली. कोणालाही डॉक्युमेंटरी म्हणलं की पहिल्यांदा ती मादा और नर. फक्त मादा और नर सोडून पण छान डॉक्युमेंटरीज. म्हणजे आता त्या एरामधून थोडे आपण बाहेर येतोय. म्हणजे आता जसं की एपिक चॅनल आहे, त्या एपिक वरती ज्या डॉक्युमेंटरीज येतात त्या आता मादा नर कॅटेगरीतल्या नाही आहेत. जनरल स्टोरी टेलिंग सारख्या सांगतात की जसं एक राजा रसोई और अन्य कहानिया म्हणून एक त्यांची फूड रिलेटेड डॉक्युमेंटरी आहे. तर त्यांनी ती इतकी सुंदर केली आहे त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्टनी की असं म्हणजे मी आणि माझा नवरा म्हणायचो की ह्याचा आवाज ऐकला ना की भूकच लागते. वाव. सो म्हणजे तो टिपिकल डॉक्युमेंटरी नाहीये, त्याच्यातही खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. सो ते एक डॉक्युमेंटरीजचा एक सेक्शन आहे. त्यानंतर अजून ऑडिओ बुक्स, हल्ली खूप सारे ऑडिओ प्लॅटफॉर्म्स आहेत. ऑडिबल आहे, अनेक आहेत. आणि लोक आता खूप ऑडिओ बुक्सला प्रायोरिटी पण देतात. करेक्ट. म्हणजे रेडिओ सारखं आता ऑडिओ बुकचं म्हणजे मीडियम इन ट्रान्झिट जे आपण म्हणतो की ऑन द गो तुम्हाला ऐकता येतं. ते पूर्वी फक्त रेडिओ होतं. आता एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट साठी एक नवीन ॲव्हेन्यू एक ओपन झाला आहे ऑडिओ बुक्स. ऑडिओ बुक्स ते एक नाट्यवाचन, म्हणजे त्याच्यामध्ये नाट्य जास्त, अभिवाचन Correct, त्याच्यासारखं आहे. नंतर एक छोटी छोटी कामं असतात, ती खूप वेळा येतात असं नाही, आणि ती पण अगेन मादा नर सारखी थोडी त्याचंही झालंय. ते म्हणजे IVR प्रॉम्प्ट्स असतात, Okay. जे आपल्याला रेल्वे स्टेशनवरती ऐकू येतात. किंवा आत्ता तुम्ही कोणाला फोन लावलात तर तुम्हाला ती रिझर्व्ह बँकची नोट ऐकू येते आणि आपल्याला असं होतं की कधी एकदा माझा फोन लागतो. तर त्या गोष्टी सुद्धा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच करतात. म्हणजे मराठीसाठी 1 दाबा, हिंदी में जानकारी के लिए 2 दबाएं. सो ही कामं पण असतात, ती थोडी थोडी असतात, पण तोही एक भाग आहे. करेक्ट. अजून पॉलिटिकल ऍड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 सेकंदांमध्ये ती सगळी गणितं बसवायची आहेत. सगळ्या नेत्यांची नावं आली पाहिजेत, त्यांची गणितं वेगळी असतात, त्यांच्या कार्यकर्त्यांची. ते सगळं 10 सेकंदात बसवणं हे एक पॉलिटिकल प्रकारच्या ऍड्स असतात.
सो आय थिंक रफली जाहिराती, ॲड्स, सर्व माध्यमांवरच्या, सर्व प्रकारच्या, डॉक्युमेंटरीज, कॉर्पोरेट्स हा एक प्रकार आहे. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात नाही आहे, पण त्याच्यावरती एक डिटेल्ड व्हिडिओ बनवला आहे. ते पिचिंगसाठी वापरू शकतात Okay. किंवा अंतर्गत कंपनीच्या सर्क्युलेशनसाठी. आता मी मध्यंतरी एक केलं, त्या पिंक रिक्षा लॉन्च होत होत्या. तर त्यांनी त्यांच्या काय म्हणतो CSR ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा याच्यासाठी आमच्या रिक्षा कशा चांगल्या आहेत हे एक व्हिडिओ बनवला होता. तो सर्वांसाठी नाही आहे, ती जाहिरात नाही आहे, पण ती डॉक्युमेंटरीही नाही आहे, ई-लर्निंगही नाही आहे, पण एक वेगळी कॅटेगरी आहे. त्याला आपण कॉर्पोरेट्स असं म्हणू शकतो. बापरे. फक्त व्हॉइस ओव्हरच्या एवढ्या शाखा आहेत किंवा एवढ्या खरंय. ब्रांचेस आहेत जिकडे खूप वेगवेगळे स्किल सेट रिक्वायर्ड आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे कुठे स्टोरी टेलिंग रिक्वायर्ड आहे, कुठे लोकांना चॅनल समोर बसायला भाग पाडणारा आवाज रिक्वायर्ड आहे, बरोबर, कुठे बरोबर. आवाज ऐकून भूक लागण्याचं स्किल रिक्वायर्ड आहे. सो एवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि पॉसिबिलिटीज आहेत. व्हॉइस ओव्हर म्हणजे फक्त आपल्याला ऍड्स पटकन आठवतात, हां, तर तसं नाहीये. तसं नाही. तर डबिंग मध्ये पण आय थिंक बरेच प्रकार आहेत, पण आपण व्हॉइस ओव्हर्सवर आपण मला असं, तू जसं म्हणलीस की प्रत्येक व्हॉइस ओव्हरच्या सेक्टरसाठी एक वेगळा स्किल सेट अपेक्षित आहे. तर त्याच्यामध्ये बारीक बारीक फरक आहे. म्हणजे आता तू ऍड्स म्हणशील तर ऍड्ससाठी ना एक वेगळा स्किल सेट आहे. ऍड्स हे मी म्हणेन की व्हॉइस ओव्हर मधलं फास्ट फूड आहे. ओके. की पटकन कोणीतरी आलं गाडीवरती आणि म्हणाला 15 वडापाव तळून दे, तर 7 मिनिटात मला 15 वडापाव, ती तळलेल्या मिरची सकट मला त्याला द्यायचे गिऱ्हाईकाला, त्याच्या घरी पाहुणे थांबलेत. सो ऍड्सचं असंच असतं. म्हणजे ते क्लायंट घोड्यावरच बसलेले असतात की आहात का या स्टुडिओत, ओके, तुम्ही तिथे गेलात, तुम्हाला स्क्रिप्ट दिसली, तुम्हाला ती 40 सेकंद वाटतेय, ती त्यांना 20 सेकंदात बसवून हवी आहे आणि ते लगेच ते एडिट करून संध्याकाळी ती वाजायला लागते. बापरे. सो त्याचं गणितच तसं आहे. कारण ऍड्स हे पूर्णतः एक्स्ट्रीमली कमर्शियल व्हॉइस ओव्हर मधली गोष्ट आहे. यू हॅव टू बी रिअली अवेलेबल टू गेट एक्झॅक्टली. ऍड्स. आणि तो जो 45 सेकंदाचा कॉन्टेंट आहे तो तुला 20 सेकंदात करण्यासाठी तुझा काय स्किल सेट आहे. एकदम क्रिस्प डिक्शन, तुझं पूर्ण वोकल क्वालिटी आणि डिक्शन हे तयार पाहिजे, तर तुला ते डिलिव्हर करता येणार आहे. तो माणूस म्हणला 40ची आहे, मी 35 पर्यंत ओढू शकते, पण त्याला 20लाच हवी आहे. मग त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, हे सगळं म्हणजे त्याला वडापाव तळायचे, पण त्याच्यासाठी आधी तो सारण तयार ठेवतो ना, त्याला माहितीये की तेल किती गरम पाहिजे, तरच तो ते डिलिव्हर करू शकतो. सो तसंच ई-लर्निंग मध्ये कसं आहे, तुला लॉंग टेक्स आहेत. म्हणजे तुला 3 तासाचं शेड्यूल असतं. 3 तास तुला कंटिन्युअस एका टोन मध्ये ते सस्टेन करायचंय आणि असं तुला 8, 10, 15 दिवस, 20 दिवस दररोज करायचंय. सो त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा स्टॅमिना, एक वेगळा वोकल स्टॅमिना. एक्झॅक्टली. सो त्याची गरज आहे त्याच्यासाठी. तू जे म्हणालीस की ज्या ऍडच्या स्क्रिप्ट असतात तर आपल्याला म्हणजे जनरल वाचलं तर 40 सेकंद होतात, पण त्यांना 25 सेकंदात हवी आहे, 20 सेकंदात हवी आहे. बरोबर. तर कॅन यू चेंज वर्ड्स किंवा असं काही अलाउड असतं की? तर इट डिपेंड्स की एखादा क्लायंट आहे की त्यांनी स्क्रिप्ट अप्रूव्ह करूनच घेतली आहे, तर त्याचं असं म्हणणं असतं मी आता ही नाहीच हलवू शकत, मी काहीच करू शकत नाही, आता तुमचं बघा. म्हणून तुम्ही ऍड्स ऐकल्या रेडिओवरच्या, तर ते टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय त्याच्यासारखे ऐकू येतात. त्याचं कारण हे असतं की का फसवतं तुम्ही आम्हाला असं फास्ट बोलून, आम्हाला का नाही कळत? कारण की टाइम इज मनी त्यांच्यासाठी. म्हणजे लिटरली टाइम इज मनी ना, कारण त्यांनी एअर टाइम, वेळ विकत घेतली त्या माध्यमाची. सो त्यांनी 20 सेकंदाचेच पैसे भरलेत. 19 सांगायचंय 45 सेकंदाचं कॉन्टेंट. म्हणजे माझा लक्झुरियस फ्लॅट पण आहे, त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन पण आहे, ते IT वाल्याला एकदम त्याचं ड्रीम होम पण असणार आहे, त्याचे पैसे पण कमी आहेत, पण हे सगळं मला 20 सेकंदात पण सांगायचंय. सो कॉन्टेंट खूप आहे आणि त्याचं 20चं 21 झालं तर त्याचे पैसे खूप वाढणार आहेत त्या माणसासाठी. सो त्याचंही बरोबर आहे, त्याचं बजेट आहे. करेक्ट. सो मला या अनुषंगाने विचारायला आवडेल की व्हॉट इज द वियर्डेस्ट रिक्वायरमेंट दॅट यू हर्ड, म्हणजे जाहिरातीच्या बाबतीत, की असं कसं करू, असं काही झालंय का? ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी रिक्वायरमेंट प्रत्येक वेळी असंच असतं. म्हणजे त्या स्टुडिओवाले जे आहेत, एक म्हणजे आहे की एखाद्या स्टुडिओत ह्याच प्रकारचं काम चालतं असं असतं ना, तर
एक पर्टिक्युलर आहे तिथे भरपूर अशा रेडिओ ऍड्स आम्ही रेकॉर्ड करतो. तर ते स्क्रिप्ट उघडलाच आम्ही असं म्हणतो, हा हे किती असेल तुला काय वाटतं? मग आम्ही बघतो आणि म्हणतो की हा 40. आणि मग ते विचारतात, मग तुला किती हवंय? 10, 15, 20? सो एव्हरी रिक्वायरमेंट इज वियर्ड. म्हणजे असं फार कमी वेळा होतं की तुम्हाला छान सुंदर स्क्रिप्ट मिळाली आहे. आणि हे मार्किंग वगैरे तर तुम्ही विसरा, म्हणजे तेवढा वेळच नाहीये तुमच्याकडे. कारण मी म्हटलं तसं हे फास्ट फूड आहे. तुम्हाला food तिथे जाऊन ते रेकॉर्डिंग रूमचं दार बंद झाल्यावर समोर स्क्रीनवर स्क्रिप्ट दिसणार आहे. आणि ते त्यांना हवंय लगेच करून. सो ती स्क्रिप्ट तोंडात बसवणं, हा. ती लगेच क्लीन पद्धतीने डिलिव्हर करणं, मग त्याच्यात फ आणि Blow स वगैरे हे काढणं. सगळं न होता करेक्ट. क्लीन ऑडिओ यू रिक्वायर. सो Yes. ते डिक्शन याच्यामध्ये फार डिक्शन खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लॉंगर टेक्स करता ई लर्निंग किंवा तेव्हा तुमचे दमसास किंवा इव्हन ऑडिओ बुक्सला पण एक्झॅक्टली सिमिलर बरोबर. एवढे सगळे प्रकार आहेत व्हॉइस ओव्हर्स मध्ये. आपल्याला फक्त ऍड्स माहिती असतात, पण खूप स्कोप आहे. डबिंग बद्दल काय प्रकार आहेत? डबिंगचे प्रकार आम्हाला सांग प्लीज. सो डबिंग हा जसं आपण म्हटलं की व्हॉइसिंग मधला दुसरा प्रकार. एक झाला व्हॉइस ओव्हर, दुसरा डबिंग. तर डबिंग मध्ये पण 2 वेगवेगळे प्रकार आहेत. पहिलं तर कार्टून्स, सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून आपण बघितलेले आहेत. सो कार्टून डबिंग किंवा अॅनिमेशन डबिंग हे आपण एक म्हणू शकतो. आणि दुसरं आहे ते लाईव्ह ऍक्शन डबिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये खरी खरी माणसं काम करतात. मूवीज आपण डब करतो, वेब सिरीज. करेक्ट. किंवा वेगवेगळ्या ऍड्स सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर नाहीये, ऍक्च्युअल लोकांनी अभिनय केलाय. ती आपल्याला मल्टीलिंग्वल डबिंग येतं. म्हणजे मी एक ऍड हिंदीमध्ये बनवली आणि मग त्याचं लोकलायझेशन, म्हणजे भारतातल्या 18 भाषांमध्ये मध्ये डब होते. सो तेही लाईव्ह ऍक्शन डबिंगच्या अंडरच येऊ शकतं. सो मेनली डबिंगमध्ये अॅनिमेशन आणि लाईव्ह ऍक्शन असे 2 प्रकार म्हणू शकतो आपण. राईट. आणि डबिंग मध्ये ऑडिओ डिस्क्रिप्शन हाही एक वेगळा प्रकार, म्हणजे आपल्याला तो ऑप्शन दिसतो, तोही एक प्रकार असतो. करेक्ट. सो त्याच्यामध्ये टाइम मॅच जास्ती आहे, त्याच्यामध्ये लिप सिंक. सो हेही 2 प्रकार असू शकतात की एक म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचा लिप मॅच करायचा, म्हणजे त्याचे ओठ जसे हलतायत त्याला तुम्हाला बरोबर तुमच्या भाषेतला डायलॉग मॅच करायचा. आणि दुसरं असं असतं की टाइम सिंक. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की ऑडिओ चाललाय, व्हिडिओ वेगळाच आहे, मागून एक प्रकारचा ऑडिओ एका भाषेतला चाललाय आणि तुम्हाला फक्त तो ऑडिओ बदलायचा आहे, तुमच्या भाषेमध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीच्या ओठांना मॅच करायचं नाहीये, लिपसिंक नाहीये. त्याला आपण म्हणतो की टाइम मॅच. ओके. म्हणजे तेवढ्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला बसवायचंय. ओके. म्हणजे एक्सप्लेनेटरी व्हिडिओज वगैरे असतात, जे व्हॉइस ओव्हर मध्येही आहेत, पण त्याच्यात फक्त तुम्हाला स्क्रिप्ट दिली आणि दणादण वाचायचे. पण जेव्हा तुम्ही डबिंग करता एखाद्या एक्सप्लेनेटरी व्हिडिओचं आहे किंवा ऑडिओ डिस्क्रिप्शनचं जे आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तींनी जेवढ्या वेळात त्या सीनला एक्सप्लेन केलंय ते तुम्हाला तुमच्या भाषेत डब करायचंय. पण ते लिप सिंक नाहीये, ते टाइम सिंक आहे. सो हा अजून एक प्रकार आहे, छोटूसा वेगळा प्रकार. आणि प्लस तुम्ही जर नेटफ्लिक्स असेल, अमेझॉन असेल, तुम्ही जर लँग्वेज सिलेक्शन मध्ये गेलात तर अंध व्यक्तींना जर बघायचं असेल तर तो एक वेगळा ऑप्शन आहे, ऑडिओ डिस्क्रिप्शन आहे, जिथे तुम्हाला 2 डायलॉग्सच्या मध्ये जे काही घडतंय, जे आपल्याला दिसू शकतं पण अंध व्यक्तींना ते दिसू शकत नाही, त्यांना ते ऐकू येऊ शकतं. सो ते डिस्क्रिप्शन की आता ही याच्या जवळ गेली, आता तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, अशा पद्धतीचं सगळं ऍक्शन्स एक्सप्लेन करणारा पण तो एक प्रकार आहे ऑडिओ डिस्क्रिप्शन, जो पण डबिंग आणि व्हॉइस ओव्हरच्या मध्ये कुठेतरी आहे. त्याला टाइम सिंक मध्ये टाकू शकतो थोडंफार. तर असे सगळे प्रकार आहेत. सो मला पर्सनली तुला असं विचारायला आवडेल की लाईव्ह ऍक्शन करायला जास्त आवडतं की डबिंग अॅनिमेशन करायला आवडतं? ऑफकोर्स अॅनिमेशन. मला असं, मी ना हे खूप वियर्ड आहे, असं कोणाचं असेल का मला माहित नाही, पण मला लहानपणी कार्टून बघायला अजिबात आवडायचं नाही. हे असं कोणी एखादं मूल असेल याच्यामध्ये आणि तुला आता अॅनिमेशनचं डबिंग करायला सगळ्यात जास्त आवडतं? सगळ्यात जास्त मज्जा येते. म्हणजे मी असं केलं की ते केलेलं बघायला नाही आवडत, पण मला करायला खूप मज्जा येते. त्यामुळे मला रादर असं कधीच वाटलं नव्हतं की मला हे जमेल, कारण मी कधी बघायचंही नाही. त्यामुळे पहिल्यांदा मी पहिलं माझं कार्टून इथे फ्लोटिंग पॉइंटलाच डब केलं होतं. तर मी आले ऑडिशनला, मला असं ओ हे करायचंय, हे काय जमेल का नाही माहित नाही बाबा आपल्याला, कारण त्याच्या आधी मी बरीच वर्ष व्हॉइस ओव्हर करत होते, डबिंगही करत होते, पण लाईव्ह ऍक्शन. तर अॅनिमेशन पण केलं आणि
फार मज्जा आली. नाईस. म्हणजे तुझी सुरुवात मला जमेल का नाही माहित नाही पासून झाली डबिंग मध्ये, आणि नाव म्हणजे अनुप्रिता इतके कॅरेक्टर्स करते डबिंगचे की जवळजवळ एका सिरीज मधले 4-5 फिमेल व्हॉइसेस तिचे असतात, मेल व्हॉइसेस पण तिचे असतात. इतकं व्हेरिएशन आता तिच्याकडे साठलंय, जिची सुरुवात जमेल का नाही माहित नाही इथपासून झालीये. वाव, आणि किती त्याच्यात ती ना थोडी, जसं तू म्हणलीस की 4-5 व्हॉइसेस तुम्ही ते हळूहळू डेव्हलप करता, आणि त्याच्यात एक ना थोडीशी काय म्हणू आपण अपरिहार्यता पण आहे. काय की तुमच्याकडे एक सर्टन लेवल ऑफ बजेट आहे. आता आम्ही स्मर्फ्स डब करायचो, स्मर्फ्स कार्टून सगळ्यांना माहित आहे, तर त्याच्यात अनेक म्हणजे शेकड्यानी त्याच्यात स्मर्फ्स आहेत. ETV बालभारत वरती. बरोबर बरोबर. तर ते शेकडो स्मर्फ्स एक 4 मेल आर्टिस्ट डब करायचे, आणि मग 4-5 मेल आर्टिस्ट वरती खर्च झाल्यावर उरलेली सगळी फिमेल कॅरेक्टर्स करायला मला जर चल कारण तेवढं बजेटही नसतं. सो यू हॅव टू काय म्हणतो इम्प्रोवाइज, आणि तुम्हाला त्या लेवलला यावंच लागतं जर तुम्हाला थोडं सस्टेन करायचं आहे. पण आता ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट तू फायनान्शियली कसं सस्टेन केलंस? म्हणजे आता तू आत्ताच उदाहरण दिलंस बरोबर. बजेटचं, तर इज इट फिजिबल की आपण फुल टाइम व्हॉइसिंग करू शकतो, आणि का पार्ट टाइम आपल्याला काहीतरी करायलाच हवं, काहीतरी एक हाताशी हवं? आता याच्यात ना थोडी गंमत आहे. म्हणजे ते एक विशियस सर्कल आहे. तर हे हॉबी म्हणून करायची गोष्ट नाहीये असं मला वाटतं. हे फुल टाइम करायचा प्रोफेशन आहे, कारण ह्याच्यात तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तुम्ही फिजिकली एक्झॉस्ट होतात. तुला माहितीये की आपण एक डबिंग सेशन केलं तर नॉट जस्ट मेंटली तुमचा आवाज थकत नाही, तुमचं शरीर थकतं. तर त्यामुळे ही पूर्ण वेळ करायची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यातून तुम्हाला जर फायनान्शियली सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला दिवसाला मी एकच रेकॉर्डिंग करीन असं नाही की दिवसाला 2 शेड्यूल्स 3 शेड्यूल्स असं केलं तर तुम्ही तिथे थोडंफार एक पूर्ण वेळ प्रोफेशन मधून जे पैसे येतात ते मिळवू शकता. सो इट्स अ विशियस सर्कल. जर तुम्ही ते नाही केलं आणि ह्याच्यातून पैसे जनरेट होत नाहीत म्हणून मी एक 8-10 तासाची नोकरी केली आणि मी मग फक्त शनिवारी थोडा वेळ देते किंवा मी फक्त रात्री 8 ते 10च आहे, तर याच्यातून तुमचं तेवढं मनी जनरेशन तेवढंच होणार आहे. करेक्ट. जितका वेळ तुम्ही द्याल तेवढंच इन्कम पण तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. असं त्याचं गणित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तू म्हणलीस की सगळ्या स्टुडिओज मध्ये काम कर, त्याचं कारण पण एकतर तुमचं तंत्र, तुमचं क्राफ्ट एज पाहिजे. तुम्ही प्रोफेशनल आहात म्हटल्यावर तुम्ही उत्तमच काम केलं पाहिजे, हे तर गृहीतच आहे. तरच तुम्ही प्रोफेशनल आहात. त्याच्या पुढे या सगळ्या गप्पा सुरू होत. तर मग त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेची अवेलेबिलिटी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर मी हे पूर्ण वेळ प्रोफेशन म्हणून करतेय तरच मी वेळ देऊ शकेन ना. हे अतिशय अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, जसं अभिनय आहे. अतिशय अनस्टेबल आहे, अतिशय बेभरवशाचं आहे. त्यामुळे कामही अनऑर्गनाइज्ड पद्धतीनेच येतात. म्हणजे मला 8 दिवसांचं माझं शेड्यूल माहित नसतं. मला कित्येकदा रात्री 10ला 10:30ला मेसेज येतो की उद्या सकाळी तुला 9:30चं शेड्यूल आहे. सो तुमची ती अवेलेबिलिटी पाहिजे. असं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला जमेलच, पण असंही होतं की नाही हिला नाहीच जमत किंवा हिला वेळच नाहीये, तर पुढच्या वेळी तो माणूस म्हणतो चल मग दुसरा आर्टिस्ट जो मला वेळ देऊ शकेल तो बघतो. इट्स अ फॅक्ट. तुम्हाला ऑनटोज राहणं गरजेचं आहे, आणि तुम्ही ज्या शहरामध्ये करताय त्या शहरातल्या स्टुडिओशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर तुमचं स्किल कंटिन्युअसली डेव्हलप करत राहणं, शार्पन करत राहणं पण खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमचं स्किल लेवलला तुम्ही उत्तम नसाल तर मग बाकी अवेलेबिलिटी वेळेची, स्टुडिओ बरोबर रॅपो, या सगळ्याचा काही उपयोग नाही. करेक्ट. म्हणजे ते आहे पण तुला एक्झिक्यूटच करता येत नाहीये काम. दुसरी गोष्ट म्हणजे तुझं जे काम आहे ते तू किती वेळेत एक्झिक्यूट करतेस. म्हणजे तरच ते त्या स्टुडिओला जर मी 1 तास लावत, बरोबर, तरच ते त्या स्टुडिओलाही फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. म्हणजे तुला एक आर्टिस्ट म्हणून बोलवणं हे म्युच्युअल, म्हणजे एक सिम्बायोटिक रिलेशनशिप पाहिजे ना. म्हणजे हे याचा मलाही फायदा झाला पाहिजे आणि स्टुडिओलाही फायदा झाला पाहिजे. नाईस. तरच ती एक लॉंग टर्म रिलेशनशिप बिल्ड होऊ शकते. मला हे सांगायला आवडेल की अनुप्रिताला मी ऑलमोस्ट 4-5 वर्ष झाले ओळखते, आणि जेव्हा आमची पहिली भेट झाली तेव्हा आय थिंक यू वर प्रेग्नंट ॲट दॅट टाइम. तर युजली असं होतं की कला क्षेत्रात जेव्हा स्त्रिया आई होतात तेव्हा त्यांच्या करिअरला ब्रेक बसण्याची शक्यता असते, किंवा इवन सगळ्याच क्षेत्रात, पण मॅक्सिमम जिथे आपण दिसतो तिकडे खूप जास्त फटका बसतो की बिईंग एन ॲक्टर किंवा थिएटर आर्टिस्ट वगैरे.
तर मला वाटतं व्हॉइसिंग सगळ्यात सेफ आहे या बाबतीत. हो की आपल्याला म्हणजे प्रेग्नंट असा मूल असेल नसेल तुम्ही व्हॉइसिंग कधीही करू करू शकता. शकता. म्हणजे मी 9व्या महिन्यात पण म्हणजे मी शेवटच्या ट्रायमिस्टरच्या याच्यापर्यंत मी डबिंग करत होते. आपणच जे करत होतो पीटर पॅन, मला लोकांनी सांगितलं त्याच्यात मी एक मायकल म्हणून कॅरेक्टर करत होते. मुलगा जरा तर मायकल नाव ठेवा वगैरे इतपत होतं म्हणजे. मग So, मुलगा काय नाही. कुठल्या व्हॉइस मध्ये रडत रडत बाहेर नाही, कर्ण कर्कश व्हॉइस ते कुठल्याही सुदनिंग व्हॉइस मध्ये रडत नाही. आणि म्हणजे तू म्हणालीस की थकवणार असतं डबिंग. हो. सो त्या सगळ्या मदरहूडच्या काळामध्ये वर यू वर्किंग, आणि इफ यू वर तर तू ते कसं मॅनेज करत होतीस? हो, पूर्ण मदरहूडचा काळ मी मदरहूड म्हणजे मी प्रेग्नन्सीमध्ये मला काय प्रॉब्लेम झाला माहितीये, जेव्हा तुमचं थोडं हेवी होत जातं पोट, तेव्हा तुमच्या छातीवर प्रेशर वाढायला लागतं. तर आणि तुमचा सगळा व्हॉइसिंगचा खेळ ब्रेथवरती आहे. राईट. सो तो थोडा एक इश्यू व्हायचा, म्हणजे एक ब्रेथलेस व्हायला लागलं, नवल्यासारखं. थकणं. थकणं. आणि झालं काय पण की मी मार्च म्हणजे माझं मूल कोविड बेबी आहे. हा, तर 2-3 महिने मधले काहीच म्हणजे गोट्या खेळत होते. काहीच करायला नव्हतं. तेव्हा कामही बंद होतं. सो हा, घरी बसून गर्भवती महिलांना धोका एवढंच दिसत होतं टीव्हीवर. पण नंतर असंही होतं की तोपर्यंत पोट खूप हेवी झालं, छातीवर खूप जास्त प्रेशर यायला लागलं. पण तरी काही एपिसोड आमचे जे ठरलेली होती कमिटमेंट, ती मला पूर्ण करणं भागच होतं. मग मी डॉक्टरची, माझ्या गायनॅकची, त्यांना एक्सप्लेन केलं की असं असं आमचं काम असतं. तो इंजिनियर एका वेगळ्या खोलीत बसतो, मध्ये काच असते, सो माझा कोणाशीही काहीही कॉन्टॅक्ट येणार नाही. आणि मग इंजिनियर्स पण इथे फ्लोटिंग पॉइंटला निमिष वगैरे दिवसाच्या सुरुवातीचा शेड्यूल माझं लावायचा. म्हणजे ते जे 16-18 तासाचं असायचं आधीचं, ते पूर्ण होऊन जायचं. आणि मग मी ते शेड्यूल करून मग घरी जायचं. 16-18 तासांचं शेड्यूल? नाही, शेड्यूल नाही 16-18 तासांचं. म्हणजे आधीचा आर्टिस्ट गेल्यानंतर मी येणार, त्याच्यामध्ये जी गॅप. गॅप. आय थिंक त्या काळात बरेच व्हॉइस आर्टिस्ट स्वतःचा पॉप फिल्टर घेऊन हो, फिरत होते फिरत स्टुडिओजला. होते. Yes. किंवा दे वर नॉट युझिंग इच अदर्स पॉप फिल्टर, किंवा त्याला स्प्रे करून सगळं yes, करणं सगळीकडेच. म्हणजे प्रत्येक कारण व्हॉइसिंगचा त्या प्रोफेशनल हॅझार्ड आहे की एक माणूस त्या माईकच्या एवढ्या जवळ बोलतो आणि नंतर दुसरा माणूस येऊन लगेच तिथेच बोलतो. म्हणजे तुम्ही लिटरली युअर ब्रीदिंग इच अदर्स काय जर्म्स. तर मग ते सॅनिटायझरची बाटली घेऊनच फिरायची, मग पुसायचं आणि मग सुरू करायचं. नाईस. आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत अनुप्रिता बरोबर, ज्याच्यामध्ये आता यू डब्ड फॉर सो मेनी ऍड्स आणि खूप वेगवेगळ्या सेक्टरमधलं तुझं डबिंग आणि व्हॉइसिंग आहे. तर आम्हाला तुझ्याकडनं आवाजाची जादू ऐकायची. सो मी एक वाक्य तुला सांगणार आहे आणि ते तुला 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍड्स मध्ये तू कशा पद्धतीने बोलशील ते आम्हाला ऐकवायचं आहे. सो वाक्य आहे की हिंदीतलं घेऊया, कारण की मॅक्सिमम आपण हिंदीतल्या ऍड्स जास्त ऐकतो. क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? हे तुझं वाक्य आहे. आता हे पहिली ऍड आहे, ती आहे एनर्जी ड्रिंकची ऍड. त्याच्यामध्ये तू हे वाक्य कसं घेशील? एनर्जी ड्रिंकची, ड्यूक्स वगैरे असं काहीतरी. क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? किंवा दुसरं व्हेरिएशन असं, क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? नाईस. आता हेच हॉस्पिटलची ऍड आहे. हॉस्पिटलची ऍड आहे. तर क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? आणि आता हीच एका बँकेची ऍड आहे, तर कसं करशील? सो बँकेच्या ऍड मध्ये बरेचदा असं सहकुटुंब, सहपरिवार एका झोपाळ्यावर झुलतायत वगैरे, फॅमिली टूर असं चाललंय काहीतरी, आणि झुलता झुलता मग शेवटी येईल, क्या आपके साथ भी ऐसा हुआ है? वाव. किती भारी, किती भारी. म्हणजे जरी आता तू आम्हाला एवढे आवाज ऐकवलेस तरी सुद्धा ऍड ऐकताना असं ओळखणं कठीण आहे की हा नेमका अनुप्रिताचा आवाज आहे की कुठला आवाज आहे. इतके व्हेरिएशन्स आहेत तुझ्या आवाजात. अजून एक आपला छोटासा सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे ॲज ए डबिंग आर्टिस्ट. ॲज ए डबिंग आर्टिस्ट काही प्रश्नांची उत्तरं तुला द्यायची आहेत. ॲज ए डबिंग आर्टिस्ट सगळ्यात क्लिष्ट गोष्ट तुला कुठली वाटते या सगळ्या प्रोसेसमध्ये? क्लिष्ट किंवा बोरिंग गोष्ट? बोरिंग गोष्ट इंटरेस्टिंग.
जेव्हा तो कॉन्टेंटच बोरिंग आहे, म्हणजे अगदी अॅनिमेशन म्हणजे ते कितीतरी येतात कार्टून्स की ते का बनवले तसं होतं, आणि त्याचे 50 एपिसोड तुम्हाला डब ते तुमचं घर चालवायला बनवलेलं. येस ऍब्सोल्युटली, आणि आय एम ग्रेटफुल की ते 50-100 आणा मी डब करते. पण येस, कॉन्टेंटच बोरिंग असेल. कॉन्टेंटच बोरिंग असेल तर. नाईस. ॲज अ डबिंग आर्टिस्ट, व्हॉट इज द मोस्ट एक्साइटिंग थिंग अबाउट दिस होल प्रोसेस? हा, एक्साइटिंग थिंग मला डबिंग का आवडतं माहितीये का, म्हणजे मला असं वाटतं की कितीतरी कॅरेक्टर्स तुम्हाला ते सगळं शूट झालंय ऑलरेडी, त्यांचं सगळं करून झालंय. एक ऍक्टर ते कॅरेक्टर जगलाय आणि तुम्हाला ते एका छान साऊंड प्रूफ खोलीमध्ये, बाकीचा काहीही डिस्टर्बन्स नाहीये, तुम्हाला ते कॅरेक्टर जगता येतं आणि त्याला तुम्हाला तुमच्या काय म्हणतो संस्कृतीमध्ये आणता येतं. ते मला फार एक खूप इंटिमेट प्रोसेस वाटते ते, अँड दॅट इज व्हेरी व्हेरी एक्साइटिंग. बसल्या बसल्या तुम्ही त्या कॅरेक्टरचा प्रवास करून जाता, आणि सकाळी एकाचा करता, दुपारी एकाचा करता, संध्याकाळी अजून तिसऱ्याचाच करता. किती भारी. सो इट इज रिअली एक्साइटिंग. ॲज अ डबिंग आर्टिस्ट, सगळ्यात मोठं मिथ काय वाटतं तुला डबिंग बद्दल? ओके, खूप सारी मिथ्स आहेत. एक असं आहे की तुमचा आवाज खूप चांगला पाहिजे तर तुम्ही चांगलं डबिंग आर्टिस्ट होता. असं नाहीये. असं नाहीये. तुमचा आवाज एस्पेशली डबिंग मध्ये तुमचा कसाही असेल तरी, कसाही म्हणजे इनफॅक्ट काही आर्टिस्ट त्यांचा मुळातच आवाज खूप हस्की आहे. आता मला हस्क काढायला खूप एक मेहनत घ्यावी लागते. हस्की म्हणजे असा 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 ज्याच्यामध्ये खूप श्वास आहे, जसं आपण बोलत होतो शृंगारिक. राईट. हा, पण काही आर्टिस्ट मध्ये तो मुळातच आहे, किंवा काहींचा खूपच नेझलच आवाज आहे, ते खूप सारे कॅरेक्टर्स करून जाऊ शकतात. पण राणी मुखर्जीचा आवाज इट्स व्हेरी रेअर क्वालिटी, आणि हे टेक्स्चर मुळात ते मिळत नाही फार लोकांच्या आवाजात, आणि लोकांना वाटते की शी हे तर मला कसं जमेल हे सगळं. पण आणि इट्स अ मिथ. म्हणजे आता तुम्हाला स्टुडिओ ओनर्स पण सांगतील की ते शोधत असतात वेगळे आवाज, म्हणजे हाय पिच्ड छान गोड गोड, मुलींच्या बाबतीत म्हणते, तसे सगळ्यांचंच असतात. ऑलमोस्ट ऑल फिमेल व्हॉइसेस आर लाईक दॅट. पण असा काहीतरी वेगळा खर असलेला, हस्क असलेला आवाज असेल तर प्लीज गो अहेड अँड ट्राय. येस. ॲज ए फिमेल डबिंग आर्टिस्ट हा प्रश्न आहे की फिमेल व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये काही लिमिटेशन्स येतात का असं तुला वाटतं? ओके, तर फिमेल व्हॉइस मोस्टली सगळा म्हणजे 90% पातळ असतो, 90% हाय पिच्ड असतो. आणि बरेचदा काय होतं ना, काही आर्टिस्ट असे असतात की ज्यांना समोरचा जसं बोलतोय तसं लगेच कॅच करता येतं. ते त्यांच्या बोलण्याचं नोटेशन जे आहे ते त्यांना लगेच कॅच करून ते एक्झिक्यूट करतात. ते मिमिक्री आर्टिस्ट किंवा तो एक वेगळाच झोन आहे. पण तुम्ही जरी तसे नसलात तरी तुमचा जो आहे तो आवाज त्याच्यात तुम्ही खेळू शकता. म्हणजे तो बेसिकली पिचचाच खेळ आहे. जरी तुम्ही ऑलरेडी हाय पिच्ड आहात, मला फार बेसमध्ये जाताच येत नाहीये जरी, तरी मी आहे त्याच्यात काय एक्सप्लोअर करू शकते. तर फॉर एक्झाम्पल, आपण जे केलं होतं आता आपण बोललो पीटर पॅन मधला तो मायकल होता. तर त्याच्यावेळी असं होतं की ना, मुलाचा आवाज मेल चाइल्ड कॅरेक्टर होतं आणि ते होतच नव्हतं, म्हणजे सिलेक्टच होत नव्हता कोणाचा व्हॉइस. आणि आपलं ते असं होतं की करून टाक झोन मध्ये तो मायकल केला. त्याचा आवाज आम्ही कसा केला होता की तो एक साधारण 2री-3रीतला मुलगा असेल, तो खूप असा खेळकर निरागस मुलगा होता. तर त्याचा आवाज, ए वेंडी तू असं काय करतेस ग, ये ना. म्हणजे माझा हाय पिच्डच आहे, त्याच्यातच मी थोडासा मागे ओढला आणि मग बोलताना त्या टोन मध्ये थोडीशी निरागसता आणली, डायलॉग डिलिव्हरी मध्ये थोडीशी निरागसता आणली. त्याच्यानंतर मग आला दुसऱ्या कॅरेक्टर एक होतं की पॅडी गोट म्हणून, ती एक बकरी असते, खूप फेमस कार्टून आहे, प्लेझंट गोट्स नावाचं एक चायनीज कार्टून आहे. तर त्याच्यामध्ये तो एक गोट असतो, तो त्यांच्या म्हणजे बकऱ्यांच्या कळपातला एक सर्वात छोटी बकरी असते. ती पण निरागस असते, पण हा मायकल असा जरा शाणा पण आहे. ते पॅडी गोट आहे ते जरा मंद आहे, कुठेतरी धडपडणारच, काय चाललंय कळत नाही. मग त्या मायकल मध्ये आम्ही थोडंसं नेझल ऍड केलं. हा, म्हणजे आहे हाय पिच्डच, थोडासा मागे ओढलेला मायकल असा होता. आणि मग पॅडी गोट मध्ये ना थोडासा असं केलं, त्याच्यात थोडासा नेझल ऍड केला आणि डिलिव्हरीची पद्धत बदलली, जरासा मंद आहे ग तो, त्याला काहीच कळत नाही.
आणि मग तिसरी केली ती एक स्मर्फ्स मधली स्मर्फेट आहे. तर ती स्मर्फेट आहे ती लहान मुलगी नाहीये, म्हणजे तिच्या आजूबाजूला सगळी मुलं आहेत, ती एक आयटम आहे, तिला एक नखरा आहे आणि तिला माहिती आहे की ही सगळी पोरांकडे मी एकमेव चॉईस आहे. तर तिला आम्ही याच्यातली निरागसता काढून टाकली तरी ती क्यूट आहे. हा, आणि नेझल पण काढून टाकला आणि फक्त पातळ आवाज ठेवला, हाय प्रेनी, तू कसा आहेस, ओ माझ्यासाठी फुलं आणलीस. सो हे तिन्ही आवाज पातळ आवाजातच मूव्ह केले. सो तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यात एक्सप्लोअर करा. तुमची वोकल काय म्हणतो पण तोंड जी जीवणी आहे ती कशी, असा केल्यावर वेगळा आवाज येतो, अशी केल्यावर वेगळा आवाज येतो. सो आहे त्याच्यात तुम्ही मूव्ह करू शकता. हा, शोधलं की सापडतच. करेक्ट. आणि लास्ट, ऍज ए डबिंग आर्टिस्ट, तुला काही व्यक्त व्हायचं असेल किंवा तुला इंडस्ट्रीला काही सांगायचं असेल किंवा ऑडियन्सला काही सांगायचं असेल किंवा जस्ट तुला आर्टिस्ट म्हणून किंवा या सगळ्या प्रोसेसचा तू अनेक वर्ष भाग आहेस, तर काही तुला सांगायचं आहे, बोलायचं आहे, तर आम्ही तेच मी आणि निमिष किंवा सगळे हेच डिस्कस करत असतो की अनेक जणांचे फोन येतात की आम्हाला पण या क्षेत्रात यायचंय. ते पूर्ण वेळ काहीतरी वेगळं करत असतात, एक वेगळी नोकरी करत असतात ज्याचा त्यांना महिन्याच्या महिन्याला चेक येत असतो आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून त्यांना हे एक्सप्लोअर करायला यायचं असतं. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला यायचं असेल तर जरूर या. खूप एक्साइटिंग आहे, खूप मज्जा येते इथे, पण तुम्ही का येताय या क्षेत्रामध्ये त्याची क्लॅरिटी असू दे. म्हणजे मला फक्त हे आवडतं, मला हेच करायचंय पूर्ण वेळ, एवढ्या उद्देशाने येत असाल तर मग नथिंग लाईक इट. मग तुमच्या अपेक्षा पण बदलतात सगळ्या गोष्टींबद्दलच्या. कारण जसं मी म्हटले तसं हे अनऑर्गनाइज्ड बेभरवशाचं फील्ड आहे. ह्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी कधी येईल आणि कधी येईल का नाही सांगता येत नाही, जसं कुठलंही कलाक्षेत्र आहे तसंच. आणि जर तुम्ही येत असाल तर खूप मोठ्या आर्थिक अपेक्षा घेऊन पहिल्यापासून येऊ नये असं मला वाटतं. थोडा एक सगळं चकाचौंध आणि ग्लॅमर याच्या पलीकडे जाऊन रियालिटी चेक थोडासा घेऊन मग उतरा या फील्डमध्ये असं. वा, आय थिंक हा परफेक्ट सल्ला आहे ज्यांना कोणाला या फील्डमध्ये यायची इच्छा आहे. आणि मला वाटतं असे बरेच असतात की अरे हा तर काढतच असतो आमच्या घरात वेगवेगळे आवाज, तू कर रे ट्राय वगैरे. एक्झॅक्टली. सो ते इतकं लाईटली घेण्याचं पण क्षेत्र नाहीये आणि त्याच्याबाबत खूप जास्त अभ्यासण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आज आपल्याला अनुप्रिताकडनं कळाल्या. थँक्यू सो मच फॉर दिस. आणि लेट्स टॉक व्हॉइस मध्ये तुझं आवाजाबद्दलचं सगळं मत आणि तुझे अनुभव ऐकून आम्हाला खूप मज्जा आली. मला पण खूप मज्जा